माझ्याकडे ड्रेसच नाही. आयुष्य मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हाला बेस्ट जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात आणि मी धनश्री तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. 2 ब्लॉग झाले माझे. त्याच्यामध्ये मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही खूप साऱ्या मला बड्डेच्या शुभेच्छा दिल्यात, वाढदिवसाचं अभिष्टचिंतन केलं, त्याबद्दल खूप 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 आभार. काही मेसेजना उत्तरं देता आली, काहींना नाही देता आली आणि आरोबद्दलचं कन्सर्न पण तुमचं खूप होतं, तर तेही मला खूप छान वाटलं. खूप जणी त्यांचे एक्सपिरियन्स पण शेअर करते, त्यासोबतच मला सांगत होते की धनश्री काही नाही, सगळं छान होणार, मस्त होणार. त्याबद्दलही खूप 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 थँक्यू. तर आता आज बड्डे मी म्हटलेलं की जसं हा ड्रेस माझ्याकडे, आणि खरंच मला वाटलं नव्हतं हा ड्रेस इतका सुंदर दिसेल. मी खरोखर सांगते, मी हे फॅब्रिक, हे पॅन्टचं वेगळं घेतलेलं, हे फॅब्रिक वेगळं घेतलेलं आणि हे ओढणी, म्हणजे असं एक फॅब्रिक होतं ते घेतलेलं की हे याला ओढणी म्हणून सूट होईल, आणि खरं तर खूप सुंदर झालं. हे याला सगळं मस्त छान सूट झालं, तर मला आवडला हा ड्रेस. मी स्वतः त्यांना सांगितलं होतं की हे असं शिवा, असं शिवा, आणि छान झाला, आवडला मला. बरं झालं कुठला ड्रेस नाही घेतला तो, कारण हा खूप छान वाटायला लागला. सगळ्यांना आवडला ड्रेस. तर दर बड्डेला मी एखाद्या देवळात जाते, पण ह्यावेळेला मला जायला नाही भेटलं, कारण सकाळी थोडी तब्येत ठीक नव्हती. मग आता म्हटलं आता थोडंसं ओके वाटते, आणि पत्रिका पण आलेल्या आहेत, तर गणपती मंदिरमध्ये जाते, तिथे पत्रिका ठेवते आणि तर आमचं जे ग्रामदैवत आहे, माझ्या माहेरचं, तर तिथे वगैरे जाऊन नमस्कार करून येते. आणि मग बड्डेचं काय केक मागवलेला आहे, छोटंसं सेलिब्रेशन होऊ देत. आणि मम्मीनं विचारलेली सकाळी, "धनू काय आणणार आहेस? तुला आजच्या तुझ्या आवडीचं काय करू सांग?" मग मी म्हटलेलं, "काही नको, मला घावन, चटणी आणि शिरा जो एकदम मऊसूत असतो. मला सुका शिरा जास्त आवडत नाही. उपीट किंवा शिरा तर मऊसूत असतो असा कर." बघूया, मम्मीने केली तर करू दे, नाहीतर जे काही करेल ते ती छानच करते. त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि आता जाऊन येते पटकन. चला तुम्ही पण सोबत. आणि परत एकदा थँक की खूप जणींनी बड्डेच्या शुभेच्छा दिल्यात. थँक सो मच. चला. सगळ्यात पहिले श्री गणेशाला निमंत्रण. वाढदिवसही होताच, त्यासोबतच निमंत्रण पत्रिकाही मंदिरात ठेवायची होती. गेले. मंदिरामध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती, माहीत नाही रिझन काय होतं. एक छानशी गोष्ट घडली इथे. फुलं आपोआप बाप्पांच्या डोक्यावरची खाली पडली नमस्कार करताना. मस्त वाटलं आणि असं वाटलं की हां, त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच. बाप्पांचा आशीर्वाद घेऊन त्यांना पहिलं निमंत्रण देऊन मग मी निघाली मारुतीरायाच्या मंदिरामध्ये. तिथे त्यांचे आशीर्वाद घेतले. माझ्यासोबत मावशीही होती, आणि हां, माझी मावशी गावातच दिलेलं आहे तिला, तिचं लग्न गावातच झालेलं आहे, त्यामुळे कधी काही असेल तर मी तिला सोबत घेऊन जाते. त्यानंतर ग्रामदैवत श्रीरामांचे मंदिर, तर तिथेही गेले, तिथे त्यांचा आशीर्वाद घेतला आणि ज्या ज्या गोष्टी बोलायच्या होत्या म्हटल्या त्याही बोलल्या. आणि तिथून मग मी मावशीच्या घरी निघाले, कारण तिथून विनू मला घेऊन जाणार होता आमच्या घरी. मावशीच्या घरी जाऊन पोहोचले. मावशीकडे आले, आता इथून निघते विनू आल्यानंतर. तोपर्यंत बसले आता जरा. ड्रेस छान वाटायला लागले, मला वाटलं नव्हतं पण चांगला वाटतंय. मावशीने छान शेवयांची खीर दिलेली आहे, आणि मम्मीवरती आणि हे करणार आहे शिरा. ह्यो सचिनकडनं केक आलाय म्हणे. कोणी कसं पाठवलंय काय मी, कसं घेऊन आलं. अरे जरा इकडे बघ. मम्मी काय काय लिहिलंय याच्यावरती. मला हसायचं लागलं. माझ्याकडे ड्रेसच नाही. आई शप्पथ, काय रे देवा. हॅपी बर्थडे बायको, माझ्याकडे ड्रेसच नाही, ड्रेसचं हे सगळं तोरण बांधून दिलं. हे भगवान. हा सचिन रावांनी पाठवलेला केक, माझ्याकडे ड्रेसच नाही. हे भगवान. मी त्यांना सांगाय पाहिजे, एक कुर्ती, एक शर्ट, काय म्हणतात ड्रेस, एक जीन्स टॉप, एक वन पीस, एक साडी असं अडकवाय पाहिजे होतं. हॅपी बर्थडे बायको. भारी भारी हे भारी होतं सगळ्यात. काय त्याला म्हणतो साव, ड्रेसच नाही, ड्रेस पाठवले त्यांनी. ऐक भारी आलाय खरं केक.
केक बघा र. केक कट करायला उशीर झाला त्यामुळे आरव झोपी गेला, कारण सध्या तो लवकर झोपतो. धावपळ खूप होती त्याची, शाळेला जाणं एवढ्या लांब आणि तिथून येणं. मावशी, आदी, त्याच्यानंतर मामाची दोन्ही मुलं आणि मामाची आई आली होती. मावशी केक घेऊन आली होती, विनू केक घेऊन आला होता, सचिननी छान केक अरेंज केला होता. इथे सहसा मिळत नाही खेडेगावामध्ये, पण त्यांनी काय माहीत कसं प्रयत्न करून तो केला आहे तयार. त्यानंतर मामा मामी येऊ शकले नाहीत कारण ते पंढरपूरला गेले होते एकादशी निमित्त, आणि हे बाकीचे सगळे लोक आले होते. खूप छान वाटलं माझ्यासाठी, त्यांनी वेळ काढला. आणि आरव फक्त जागा होत नव्हता कारण त्याला झोपही आली होती आणि तो एकदा झोपला तर तो अजिबात उठत नाही. खूप प्रयत्न करावा लागला, तरी आम्ही खूप ट्राय केलं 1-2 वेळा उठून बसवा, कारण मला वाटत होतं माझ्यासोबत तो जरासा बड्डे सेलिब्रेट करावा. हॅलो उडवा बजा मी ना आराम हॅपी बर्थडे म्हण गाणं म्हण अभिनंदन अभिनंदन म्हण अरे म्हण आराम या उठ आरू अभिनंदन म्हण अभिनंदन वैतागली मी सगळ्याला. होय ग बाई सकाळी बस झोपेला आले. अरे होता मला वाटलं तुम्ही कट करून थांबा. मला आमचा कट करायचं वाटलं आम्हाला. ये रे आरती करे आराम ये रे Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. अरे गाणं म्हण की बाळ. अरे उठ. अरे केक धर. काय धरेल ती? तुला केक धर. गाणं म्हणणं नाही पाप. गाणं म्हणते. हे म्हणते आता उठ. हात जोडू का मला जाऊ द्या पण स्टिकर चालू झालं. इधर को देखो रे. मतलब भाजी चलो स्टोरेज एक टॉर्च आला. मागे मागे उभार, मागे एकटे उभार. इकडे बघा ती तो केक भरवा आणि उभा राहा. भरवानी ठेवा खाली केक. नको बस. त्या केक मध्ये पडायचे कुठे जर बनवा. ते केक खाऊन ते तसंच राहील तोंडात त्याच्या. नको का बस. पहिला ना केक
झोपेत सुद्धा खाणं कला आहे. हे कला आहे. घे, घे, घे. काय झोपेत खाऊच नाही देणार. आर्ट इज आर्ट. पाणी. घ्यायचं असते बर्थडेला. खायचं असते होय. होय छोटस किती त्या दिवशीच पाहिजे होतं. पुढे ना तू आमचा अधिक मास गेली आधी थोडस हे भगवान दूध पण येऊन घे जायचं की मग पोरगी दिवस नको अरे काय करतो? हे बिरू पिया पायात घालते त्या नाही तिने दिली नाही की अधिक मास आमचं केली नाही तरी जेवण करूया तर माझ्या पायात घातली. घातलेच मी ऑलरेडी काय करायचे घाल नसतं. मध्ये काहीतरी घाला परत. सुंदर आहेत अति सुंदर आहेत थँक्यू सो मच माझ्याकडनं बी एक छोटस घे ए बाई मी काय लहान आहे? हे राहून. हे राहून. फुलने फुलाची पाकळी आहे ती. होय. बंगल्यावर सामान जायची. बंगल्यापेक्षा मोठे आहे. पाठून पाठून दे. आणि खूप मोठे वा. पण ना, Burst माझ्याकडे ड्रेस नाही म्हणून बघ माझ्याकडे ड्रेस नाही तुझ्याकडे असे भरपूर ड्रेस सारखं म्हणतो नाही ड्रेसेस नाही ड्रेसेस नाही गणपती मंदिरात म्हणे आपोआप फुलं पडली कुठे? डोकीवरची मंदिरात ग गेलो लाईट नव्हती हं. बघितलं इकडे तिकडे आणि पाया पडलो पत्रिका ठेवलो हे केलो आणि 3 प्रदक्षिणा मारलो आणि नंतर मग ते कालची रात्र खरंच फनी होती. आणि मावशी थोडा वेळ थांबले आणि त्याच्यानंतर गेले. आरव तरी झोपलेलाच कारण त्याला प्रचंड झोप आलेली दिवसभर खूप थकतो होतो. छान झाला बड्डे. जेवढी लोकं होती तेवढ्यांना पॉसिबल झालं. बाकी सगळ्यांनी शुभेच्छा तर दिल्याच. मस्त वाटलं छान वाटलं. आणि आता एक माझी जी धावपळ सुरू आहे त्याच्यामुळे चेहऱ्यावरती बघताय झोप कंप्लीट न आल्यामुळे इथे इथे ॲक्ने झालेले आहेत इथे ॲक्ने आलेले आहेत. आणि कोणताही कार्यक्रमच्या वेळी हे असंच. आणि आजी लगेच म्हणते नजर लागली बघितला नजर लागली. आता आजच्या दिवसातलं मी काय प्लॅनिंग कुठल्याच गोष्टीचं केलेलं नाही. काल बॅग्स वगैरे सगळ्या पॅक करून ठेवल्या. आणि आज काही निमंत्रण पाठवायचे आहेत मला. काहींना जाऊन देऊन यायचे आहेत. आणि शेगडी आलेली आहे तर ती पण जाऊन बघून यायची. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि काही गोष्टी. मिस करू नका. आणि ट्राय करेन की दररोजच्या दररोज ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन. आता थोडंसं इथे वेळ मिळतो आहे कारण मम्मीसोबत आहे त्याच्यामुळे. आता परत घराकडे तिकडे शिफ्टिंग झाल्यानंतर माहीत नाही की दररोजचे ब्लॉग्स मला टाकायला भेटतील लवकर की थोडासा वेळ होईल. कारण ते शिफ्टिंग बाकीच्या गोष्टी पूजा आणि याच्यामध्ये एडिटिंगला पण वेळ लागतो. काही लोक आहेत मदतीला पण तरी पण होतं असं. पण मी ट्राय करेन की इकडे आल्यापासून म्हणजे एकदा सेट झालं ना की कंटिन्युअसली व्यवस्थित ब्लॉग्स टाकायचे. काही गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आणि जसं जमेल तसं. कारण सरते शेवटी हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे कुठल्याही गोष्टींमध्ये. आणि ती मला जास्त म्हणजे माझ्या फॅमिलीची हेल्थ खूपच इम्पॉर्टंट आहे सगळ्या गोष्टींमध्ये. बाकी सगळ्या गोष्टी नंतर. तर ते सगळं जपून मी ट्राय करेन आणि छान छान कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करेन जे तुम्हाला आवडतील. कारण 12 वर्ष मुंबईचं जग पूर्ण वेगळं होतं. ते मी मिस तर करतेच आहे. आणि तिकडच्या माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या पण मला म्हणालते की वहिनी तुम्ही परत कधीच येणार नाही का असं कुठला कार्यक्रम असेल तर. म्हटलं येणार जेव्हा आपल्या चाळीचा कार्यक्रम असेल काही असेल येणार. कारण त्या लाईफने मला भरपूर काही शिकवलेलं आहे. पेशन्स कुठलीही गोष्ट मिळवायची जिद्द लोकांची किंमत की लोकं कशी असतात प्रत्येक ठिकाणाचे खूप खूप गोष्टी असतात. मी प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर तर करतेच. त्यामुळे हे तर आहेच. आणि येस तुम्ही ज्या माझ्या मैत्रिणी म्हणजे ज्या बघतायत आणि ज्या म्हणजे मी पुढे गेल्यानंतर काही जणींनी तर अशा कमेंट टाकल्यात की धनश्री यांनी खूप छान वाटतं की मला जसं आयुष्य पाहिजे होतं तसं तू जगतेस आणि तुझ्यामध्ये ते बघून मला छान वाटतं. ट्राय करेन की नेक्स्ट ब्लॉगपासून एक छानशी कमेंट प्रत्येक ब्लॉगमध्ये इथे अशी डिस्प्ले होईल असं ट्राय करेन मी. कारण मला कमेंट्स वाचायला खूप आवडतं. मी जसं जमेल तसं रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते. आणि ज्या त्यांनी जो वेळ घेतलेला असतो ना माझ्यासाठी तेवढी कॉमेंट पूर्ण लिहायचं हे तर भारी वाटतं. आणि बाकी मग काय आहेच आपलं दररोजचं. सो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईप करायलासुद्धा विसरू नका. हाईप केल्यामुळे कसं व्हिडिओ थोडे सर्क्युलेट होतात अजून लोकांपर्यंत पोहोचतात त्याच्यासाठी. आणि चला मग बाय बाय.